माझ्या बाळाचा वाढदिवस आम्ही असा सेलिब्रेट केला. हॅलो, मी नमिता. आज एकादशी होती, त्याच्यासाठीच उपवासाचं बनवायचं होतं मला. त्याच्यासाठीच मी इकडं बटाटे चिरून ठेवले होते पाण्यामध्ये. म्हणून त्यात कढईत तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटे टाकले आणि थोडंसं मीठ टाकून परतून घेतलं. 2 मिनिटासाठी परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कूट आणि मिरची जी मी मिक्सरमधून काढून ठेवली होती ती मिक्स केली आणि साबुदाणा मिक्स करून 2 मिनिटासाठी वाफलून ठेवला आणि मस्त फराळ करून घेतली. थोड्या वेळाने नंतर देवांशच्या बाबाची वाट बघत बसले होते मी उन्हामध्ये, कारण देवांशला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं. त्याला सकाळपासून ताप होता. मग त्यांनी रानातून आल्यानंतर आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये आणि देवांशचं चेकअप केलं. नंतर गेलो विवेक भैयाच्या दुकानामध्ये काही सामान आणायला. बर्थडेचे पाव वगैरे घेतले होते, जागी वडापाव बनवायचे होते संध्याकाळी म्हणून. आणि मग देवांशचा ड्रेस घेतला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर सगळं काम आवरलं आणि बटाटे शिजू घातले, कारण वडापाव बनवायचे होते लहान लेकरांना आलेल्या बर्थडेसाठी. मग मी छान अशी रेडी झाले. संध्याकाळी देवांचा बर्थडे होता, पण मी पण मस्त रेडी झाले आणि असा काय केक आणला होता देवांच्या बर्थडेसाठी. मग इकडे वडे तळायला चालू होते आणि देवांच्या बर्थडेचं डेकोरेशन अशा प्रकारे केलं होतं. तर सिम्पल असंच केलं होतं, तर जसं मला जमेल तसं. नंतर इकडं बर्थडे बॉय आमचा सजून धजून तयार होता आणि ह्याचा डान्स पण चालू होता. तर कसं आहे ना की लहान लेकरांना असे सेलिब्रेट केले ना बर्थडे वगैरे, तर त्यामुळे आनंद घरामध्ये निर्माण होतो. त्याच्यासाठी असे सेलिब्रेशन करायला पाहिजे. तर असा झाला देवांचा बर्थडे सेलिब्रेट.